आपला 15वा अध्याय पुरुषोत्तम योग चालू आहे आणि त्यातला आजपासून तिसरा श्लोक आपण घेत आहोत. न रूपमस्येह तथोप्य लभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलं संगशस्त्रेण दृढेन चित्वा परी एव्हडे हे झाड उन्मळील असेल प्रबळ ऐसे कोण ऐसी क्षुद्र शंका उद्भवेल मनी तरी ती काढून टाक वेगे भववृक्षाच्या या ऊर्ध्व शाखा जरी ब्रह्मलोकावेरी उंचावती. तो म्हणतोय हे जरी तुला प्रबळ वाटत असला, अविनाशी वाटत असला हा वृक्ष, वृक्ष कशाचा आहे? प्रपंचाचा, संसार पसरलेला आहे तो वृक्ष आहे. आणि तो जरी जरी तो प्रबळ असला आणि अवघड असला काटण्यासाठी, तरी तो काटू शकत नाही असं शंका तो घेऊ नकोस असं म्हणतोय तो. म्हणजे जर जर इच्छा असेल, जर शक्य असेल, तर शक्य नाही, इच्छा असेल आपली प्रबळ, तर आपण तो संसार वृक्षाला काटू शकतो, उपटू शकतो, उन्मळून काढू शकतो मुळापासनं. जो आता मुळं कुठली, जी खाली रुतलेली आहेत, जी प्रपंचात रुतलेली आहेत, वासनांमध्ये रुतलेली आहेत, ती रुतलेली मुळं काढायची आहेत आपल्याला. ऐसी क्षुद्र शंका उद्भवेल मनी तरी ती काढून टाक वेगे भववृक्षाच्या या ऊर्ध्व शाखा जरी ब्रह्मलोकावेरी उंचावती आणि मूळ जरी ऊर्ध्वी निराकारी स्थावरा दिवेरी अधोशाखा. खालच्या फांद्या ज्या जड वस्तूंपर्यंत पोचल्यात, मी आत्ताच सांगितलं, त्या आपल्याला खेचून काढायच्या आहेत, जे आपल्या रुतल्यात प्रपंचामध्ये अनंत जन्मांपासून वासनांमुळे आपल्या त्या पक्क्या झालेल्या असतात. मूळ आपलं वासनांचं, ते आपल्याला उपटून काढावं लागतं आणि त्याच्यासाठी अति प्रयत्न करावे लागतात. सहज वगैरे होत नाही, आपल्याला प्रयत्नवत असावं लागतं. अतिप्रयत्न म्हणजे काय, की असं काही खूप काहीतरी टेन्शन घेऊन करायचं असं नाही, पण एक असतं ना एफर्ट टाकणं, कंटिन्युअस एफर्ट, प्रयत्नवत राहणं, कन्सिस्टंटली कंटिन्युअस आपण एफर्ट घेणं की नाही, आणि ध्यास घेणं, मुख्य म्हणजे ध्यास, की नाही मला हे रूट्स खेचायचे आहेत माझे आणि मला यातनं बाहेर यायचंय. मला ऊर्ध्व गतीनं प्रवास सुरू करायचा आहे, ना अधोगतीनं. खाली नाही जायचंय, मला वर जायचंय. आणि वर कोण आहे? ऊर्ध्व मूल, वरची मुळं जी आहेत ती परब्रह्माला कनेक्ट करणारी आहेत. त्यामुळे मला वरचा प्रवास सुरू करायचा आहे. ही सतत इच्छा आणि तसे प्रयत्न हे चालू हवेत, तरच ते खाली प्रपंचात आणि वासनांमध्ये संसारात रुतलेली मुळं उचकटून निघू शकतात. उपटून टाकू शकतो आपण. आणि मुळं जरी ऊर्ध्वी निराकारी स्थावरा दिवेरी अधोशाखा मध्ये मनुष्यांची मुळे जरी दाट ऐसा बळकट अमर्याद तरी पार्थायास उन्मळावयास कायसे सायास सांगे मज बाळकासी वाटे बागुलाची भीती दूर करायाती श्रम काय द्यावे लागे काय तया बागुलासी सांगे दूरदेशी हकलोन. आणि तोही तेच सांगतोय की एकदा ठरवलंय की आपल्याला ही मुळं काढायची आहेत आणि हा वृक्ष जो नको असलेला पार्ट आहे त्याचा तो काढून टाकायचा आहे. हे जर एकदा ठरवलं की मग ते अवघड नाहीये. जसं छोट्या बाळाला आपण घाबरवतो ना, बुवा आला झोप आता, मग तो त्या बुवाची भीती घालवण्यासाठी काय बुवाला कुठे दुसरीकडे पाठवून द्यायची गरज नाही, कारण तो काल्पनिक बुवा आहे. आपण जो बाळाला घाबरवलेला बुवा आलेला आहे तो काल्पनिक आहे. मग तो एका क्षणात त्याला रियालिटी फेस चेक करवून आपण त्याला सांगू शकतो, बघ खिडकीतनं बाहेर कोणीच नाहीये, बुवा नाहीच आहे, असं म्हणलं की त्याची भीती गेली. तसंच सेम आपलं आहे. आपल्याला जो प्रपंचाचा बुवा वाटतो आहे अवघड असा, पण तो काल्पनिक आहे, कल्पनेनं तयार केलेला आहे, इल्युजन आहे सगळं.
आणि सत्याचा रियालिटी चेक झाला एकदा, सत्य कळलं, सत्याची ओळख झाली, की तो जो हव्यास आहे, तो जो अटॅचमेंट आहे, ती जी भीती आहे, एन्झायटी आहे, फिअर आहे, अ, अत्यंत काय म्हणतो आपण, वासनांमध्ये किंवा मुलांमध्ये अडकलेला जीव असतो, असं चिकट वृत्ती असते माणसाची, ती सोडता सोडवत नाही. तो चिकटपणा एक क्षणात जाऊ शकतो जेव्हा सत्य कळतं. आणि सत्य एक आहे की मी आत्मा आहे आणि मी परब्रह्म आहे, अंश आहे त्याचा. आणि मी काही इथे इथला रहिवासी नाही आहे, मी इथे प्रवासासाठी आलो, अनुभव घेतला आणि मी चाललो पुढच्या प्रवासाला, घरी जाण्यासाठी. तर हे एकदा भीती निघून जाते मग प्रपंचाची, की कसं सुटणार आहेत ना, जेव्हा कळतं की अरे हे तर इल्युजन आहे, हे तर खोटं आहे सगळं, हे एक जन्माचं नाटक आहे. खाली आलोय पांघरुण कपडे घालून आपण, ते नाटक करतोय आणि एका क्षणात पडदा पडला की नाटक संपणार आहे. नाटक इज इल्युजन, ते खरं नसतं. तसंच बालकाला दाखवल्यानंतर त्याला रियालिटी कळते की अरे असं काही नाही आहे. आणि तसंच आपलं पण आहे. म्हणून ते सोपं पण आहे, पण वाटलं तर अवघड पण आहे. अशी गमतीशीर गोष्ट आहे ही. द्यावे लागे काय तया बागुलासी, सांगे दूरदेशी हाकलो न. अंबरी मेघांचे भासती जे दुर्ग, लागती का सांग पाडावे ते. होईल पुष्प तरी ते तोडावे, आकाशाचं फूल, तरी ते तोडावे, सशाचे मोडावे शिंग जैसे. आता सशाला शिंगच नाहीये तर काय मोडणार? आकाशात फूल आहे का, तर तोडू शकतो. अशी त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. जे अस्तित्वाचंच नाहीये त्याला आपण काय काय कसं करणार? तैसा भववृक्ष नाहीच हाय जेथे, भय कैचे तेथे उन्मळाया. जर वृक्षच नाही आहे, सगळं इल्युजन आहे, तर उपटून काय काढणार आहे? हे नंतर कळतं, जेव्हा सत्य कळतं. तोपर्यंत तो वृक्ष दिसत असतो बरं डोळ्यांना. आपल्याला दिसतोय, आपले घरातले दिसतायत, त्यांच्यातला आपला अडकल्यासारख्या मनाच्या स्थिती दिसतात आहेत, अनुभवास येतात आहेत, मुलांच्या, व्यक्तींच्या, नातलगांच्या, समाजाच्या अटॅचमेंट्स आपल्याला अनुभवास येत असतात एक एक क्षणाला. त्यामुळे त्या खऱ्या वाटतात. पण ज्या क्षणाला आपण आपले, खरंच आहे म्हणजे ते कमळासारखी स्थिती होते, अंतरस्थितीत मशगूल होतो आपण, आत्मस्थितीत, तेव्हा ना एक असा एक वेगळा लेयर चढतो आपल्या अ, आपल्या अ, आत्मतत्वाला म्हणू शकतो किंवा मनुष्यत्वाला म्हणू शकतो. एक एक असा एक बाहेरनं इनविजिबल लेयर चढतो, की आपल्याला कितीही सगळे येऊन चिकटले तरी आपण डिटॅचडच राहतो, त्या कमळच्या पानाप्रमाणे. किती पाण्यात भिजवा, ते काही ओलच नाही होत. तशी अक्षरशः आपली स्थिती होते. आणि ही दाखवता नाही येत, ही गंमत आहे. ही दाखवता येत नाही, सांगता येत नाही, प्रदर्शित करता येत नाही. ही जी डिटॅचमेंट जी आहे, डिटॅचमेंट विथ अटॅचमेंट, म्हणजे काय? धर्माशी अटॅचमेंट, आपण अटॅच होऊन धर्म करणार आहोत आपलं पालन, पण आपण ते कसं करणार आहोत? डिटॅचमेंटने. तर अशी गमतीशीर स्थिती असते की तिथे आपल्या अवतीभोवतीच्या लोकांनाही पत्ता नाही लागत, आपण किती पाण्यात आहोत आणि किती वर आहोत आणि खाली आहोत, अशी ती स्थिती असते. पण तरीही आपण सर्वांना आनंद देऊ शकतो, आपणही आनंद घेऊ शकतो. पण एक प्रकारचं वलय म्हणा किंवा एक प्रकारचा लेयर आपल्यावर चढलेला असतो. म्हणून काय असा चेहरा ओढलेला आणि असा मला तुमच्यात काही रस नाही, अशा टाईप मध्ये तर बिलकुलच नसतो. ते सगळं ड्रामा आहे पुन्हा. हसत खेळतं व्यक्तिमत्व, पण तरीही ते कमलपत्राप्रमाणे, अशी स्थिती होते. अंबरी मेघांचे भासती जे दुर्ग, लागती का सांग पाडावे. होईल खपुष्प तरी ते तोडावे, सशाचे मोडावे शिंग जैसे.
तैसा भव वृक्ष नाहीच हा जेथे, भय कैचे तेथे उन्मळाया. सालीवरी शाखा मुळांचा विस्तार, वर्णिला साचार जरी आम्ही. खालीवरी शाखा मुळांचा विस्तार, वर्णिला साचार जरी आम्ही. वांझेची लेकरे व्हावी घरभर, तैसाची प्रकार तरी तेथे. वांझ म्हणजे जिला मूलबाळ नाही ती वांझ. तिची मुलं घरभर पसरली आहेत असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा ठरेल. आपण म्हणू कुठे आहेत म्हणजे कल्पना. पुन्हा कल्पना विलास आहे ही सगळी सृष्टी. पण ती मी आता हे हे ऐकायला आणि समजायला थोडस कठीण वाटेल. पण गंमत काय माहिती, फ्रिक्वेन्सीची, एनर्जी फ्रिक्वेन्सी. हे आता इथे नाही म्हटलंय की इथे एनर्जीमुळे ते तुम्हाला हे वाटतंय आणि जड जड आहे आणि हे आहे आणि भासमान आहे. पण आता मी तुम्हाला टेक्निकली समजावून सांगते हे हे कसं, हे प्रॅक्टिकली कसं समजायचं. तर ग्रॉस जे असतं, ग्रॉस म्हणजे आपण ज्याच्यात आहोत, आपली फिजिकल बॉडी कशी आहे, ग्रॉस म्हणजे काय आहे त्याच्यात. अं, मी एक हे शेअर करते, एक मिनिट, हा स्लाइड शेअर करते म्हणजे तुम्हाला कळेल. हा, आता ही स्लाइड दिसते तुम्हाला सगळ्यांना. ही आहे फिजिकल प्लेन. ठीक आहे. आता हा फिजिकल प्लेन आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय ऍटॉमिक, सब ऍटॉमिक, सब ॲटॉमिक, सुपर एथरिक, इद्रिक, गॅस, लिक्विड आणि सॉलिड. आता आपली जी बॉडी आहे ती फिजिकल बॉडी, हाडामासाची, ही गॅस, लिक्विड आणि सॉलिडनी बनलेली आहे. हे आपल्याला माहितीच आहे. आपल्या पंचधातूंमध्ये आणि याच्यात गॅस, लिक्विड आणि सॉलिडने आपलं शरीर, हाडं म्हणजे सॉलिड, लिक्विड म्हणजे आपल्या जेवढं सगळं लिक्विड मटेरियल आपल्या बॉडीमध्ये फिरतंय, आणि गॅस म्हणजे वायू तर आपल्या याच्यात आहेच आहे. तर ह्या तीन मॅटर्सनी, मॅटर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, या तीन मॅटरनी आपली फिजिकल बॉडी बनलेली आहे. त्याच्यानंतर इद्रिक बॉडी. इद्रिक बॉडी म्हणजे प्राणमय शरीर, जे आपलं चक्रासचं आहे. ठीक आहे. आणि हे तीन लेयर वरचे आहेत. हे त्यातलेच वेगळे वेगळे सटल प्लेन आहेत इद्रिक बॉडी मधले. ठीक आहे. तर बेसिकली गॅस, सॉलिड, लिक्विड हे ग्रॉस आहे, हे विजिबल आहे, दिसतंय, म्हणजे जे शरीर आहे आपलं. पण आपली इद्रिक बॉडी जी आहे, चक्र आहेत आपल्याला दिसतात का, आपल्या शरीरातल्या मेरिडियन्स आपल्याला दिसतात का, सुषुम्ना आपल्याला दिसते का, इडा पिंगला, आपण नावं खूप ऐकली आहेत, इडा आणि पिंगला, आणि त्याचं बरंच सगळं आपण अभ्यास शास्त्र सगळं आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला ती व्हिजिबल आहे का, नाहीये. त्याचं कारण असं की त्या सटल एनर्जी व्हेकल्स, सटल एनर्जी चॅनल्स आहेत. ठीक आहे. त्यातनं प्राण, प्राण नावाची शक्ती त्यातनं प्रवाहित होते आणि ती दिसत नाही. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं आपण जसं ग्रॉस आणि वर जाताना सटल, तसंच ह्या फ्रिक्वेन्सीज ज्या मागे मी सांगितलं होतं ना की 7 प्लेन्स, 7 डायमेन्शन्स ऑफ सोलर सिस्टम, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं आदी प्लेन, त्याच्यानंतर बुद्धिक प्लेन, आत्मिक प्लेन, मग मेंटल प्लेन, मग ऍस्ट्रल प्लेन आणि मग फिजिकल प्लेन. तर त्या फिजिकल प्लेन मधले हे 7 होते, खालच्या सगळ्यात. त्याच्यामध्ये आपण आहोत. ठीक आहे. आता आपल्याला घर, माती, विटा, बिल्डिंग, माणसं, प्राणी, झाडं, हे सगळे या तीन मॅटरनी बनलेले आहेत, गॅस, सॉलिड आणि लिक्विड, या तीननी. त्यामुळे आपल्याला ते गॅस, सॉलिड, लिक्विडनी बनलेल्या डोळ्यांना आपल्याला ते दिसतं. ठीक आहे. आणि म्हणून ते ग्रॉस आहे सगळं. पण ऍस्ट्रल मध्ये पण डोळा आहे, ऍस्ट्रल मध्ये पण तोंड आहे, ऍस्ट्रल बॉडीला पण सगळे हे अवयव आहेत. आपली अख्खी फिजिकल बॉडी सेम टू सेम ऍस्ट्रल बॉडी असते, सूक्ष्म शरीर आपलं. आणि त्या सूक्ष्म शरीराने आपण फिरत असतो. म्हणजे झोपेमध्ये सुद्धा झोपलेलं असतं ते, जड शरीर झोपलेलं असतं. आणि सूक्ष्म शरीर आहे ते रात्री झोप लागलं, शरीराचं काम ते रेस्ट करत असतं. सूक्ष्म शरीराला काही रेस्टची गरज नाहीये,
त्यामुळे ते बाहेर पडतं आणि मस्त दुनियाभर फिरून येतं. ते आपल्याला स्वप्न विप्न सारखं काहीतरी दिसतं झोपेमध्ये भटकताना कुठेतरी. ठीक आहे, तर ते सूक्ष्म शरीर आहे. त्याला पण हात, कान, नाक, डोळे, पाय सगळं आहे. पण मग ते आपल्याला दिसतंय का कोणाचं? ते नाही दिसत. तर ती फ्रिक्वेन्सी, एनर्जी फ्रिक्वेन्सी, तो प्लेन वेगळा आहे. मग आता त्याच्यामध्ये आता समजा मी झोपली आहे आणि एखादी दुसरी व्यक्ती पण रात्री झोपली आहे. मी ऍस्ट्रल म्हणजे सूक्ष्म शरीर घेऊन बाहेर पडले आणि त्या त्या व्यक्तीचं पण सूक्ष्म शरीर ऑब्व्हियसली बाहेर पडलेलं आहे आणि ते मला भेटलं, तर आमचाच संवाद होणार. आणि मग मला असं वाटणार, अरे स्वप्न अमुक अमुक व्यक्ती म्हणा माझ्या स्वप्नात आली होती. ठीक आहे, तर ते स्वप्नासारखं मला वाटणार. पण नाही, ते खरंच त्या ऍस्ट्रल बॉडीज भेटलेल्या असतात कधी कधी. ठीक आहे, तर त्यांना ते ते एकमेकांना दिसतं. म्हणजे ऍस्ट्रल मधल्या ऍस्ट्रल वाल्याला दिसेल, सूक्ष्म शरीरच सूक्ष्म शरीराला बघू शकतो. आणि सूक्ष्म जगतामधल्या गोष्टी नीट ऐका. जसं आपल्या फिजिकल वर्ल्ड मध्ये सगळ्या गोष्टी आहेत ना, झाडं, पानं, फुलं, माणसं, प्राणी, तसंच सूक्ष्म जगात मध्ये पण ज्या गोष्टी आहेत त्या सूक्ष्म शरीराने पाहता येतात. पण त्या फिजिकल बॉडी रजिस्टर करू नाही शकत. रजिस्टर म्हणजे लक्षात ठेवणं. आपण जे वाचतो आता, हे समोर लाईन वाचतोय, तो फिजिकल डोळ्यांनी फिजिकल प्लेनवर आपण स्क्रीन मध्ये इमेज बघतोय, ती आपण वाचतोय. पण ऍस्ट्रल बॉडीनं बघितलेलं फिजिकल बॉडीच्या लक्षात राहत नाही. ही एक बेसिक लेवल आहे. अत्यंत ऑर्डिनरी ऍव्हरेज मॅन बद्दल मी बोलतेय. ठीक आहे, पण स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट व्हायला लागल्यानंतर अननोईंगली नोईंगली साधना करताना डिपेंड करतं आपल्या पूर्वजन्मात किती साधना झालेली आहे त्या बेसिसवर कधी कधी आपली सूक्ष्म शरीर पण सेन्सिटिव्ह होऊन आपल्याला त्याचे मेसेजेस मिळायला लागतात. म्हणजे काय, तो कम्युनिकेट करू शकतो. आता हा कसा, कुठून करणार कम्युनिकेट आपल्याशी? तर आपला फिजिकल ब्रेन ला इद्रिक ब्रेन पण आहे. ठीक आहे, इद्रिक ब्रेनचा पार्ट पण आहे. तर तो ब्रेन जो आहे त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर केलं जातं आणि आपली तेवढी डेव्हलपमेंट होते की आपल्याला ते अंडरस्टँड होतं ब्रेन मध्ये टाकल्यानंतर. ह्या पद्धतीनं मला जर म्हणजे मी असं नाही, एखादा व्यक्ती स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मध्ये तो जर काही सूक्ष्म जगतात जाऊन काम करत असेल तर त्याला ते सुरुवातीला कळत नसतं, कारण तेवढा कॉन्शियसनेस ओपन झालेला नसतो. कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव, ती कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव, ती जाणीव ओपन नसते झालेली, डोअर ओपन नसतं झालेलं सुरुवातीला. पण एका सर्टन टाइम नंतर आपला कॉन्शियसनेस ओपन होतो आणि मग आपण रात्री कुठे जाऊन आलो, काय करून आलो, हे ना लक्षात राहायला लागतं सकाळी उठल्यावर. आपल्याला बघा स्वप्न काहीतरी आपण म्हणतो, काहीतरी असं दिसत होतं दादा, नाही नीट आठवत नाहीये मला, मला तर आठवत नाही पण काहीतरी होतं. ही जी स्थिती आहे ही सामान्य स्थिती आहे, कारण आपला ब्रेन रजिस्टर नाही करू शकत आहे. पण स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस नंतर आपला ब्रेन, फिजिकल इदरिक ब्रेन, ते रजिस्टर करायला लागतो, नोंद करायला लागतो आणि तो डाटा आपल्याला प्रोव्हाइड करतो. आणि फिजिकल बॉडीमध्ये, ग्रॉस बॉडीमध्ये आपण ते रिकॉल करू शकतो. पण हे एका सर्टन डेव्हलपमेंट नंतर मग आपल्याला कळतं की मग त्यातनं आपल्याला मेसेजेस पण मिळतात. काही इम्पॉर्टंट डिवाइन मेसेजेस असतात आपल्यासाठीचे, काही गायडन्सेस असतात. कधी कोण आपल्याला येऊन म्हणजे दर्शन वगैरे गुरूंचे किंवा त्यांना काही सांगायचं असेल ते होतं, किंवा दुसऱ्या गोष्टींशी रिलेटेड किंवा जगात काही होणार असेल प्रॉब्लेम, कुठल्या शहरात काही होणार असेल तर ते मेसेजेस. असं म्हणजे ते डिपेंड करतं, लेयर बाय लेयर, एक 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 स्टेप आपण वर पहिले स्वतः पुरता मेसेज, मग दुसऱ्यांपुरता, मग मग आणखीन बाहेर आणखीन बाहेर, असं ते मोठं मोठं वलय वाढत जातं आपलं क्षेत्र अंडरस्टँडिंगचं.
तर या पद्धतीनं सूक्ष्म शरीर ते ग्रास्प करायला लागतं. तसंच मेंटल बॉडी. आता मेंटल प्लेन आणखीन त्याच्यावर सटल आहे. सटल म्हणजे सूक्ष्म, आणखीन सूक्ष्म आहे. इमोशनल पेक्षा सूक्ष्म आहे. मग ती मेंटल बॉडी जे ग्रास्प करते, जे अंडरस्टँड करते, तिथे सुद्धा ब्रेनच काम करतो, आपला फिजिकल ब्रेन. आणि म्हणून साठी आपलं हे क्षेत्र, आपली फिजिकल बॉडी, आपलं हे व्हेइकल एकदम ठणठणीत असणं अत्यंत आवश्यक आहे. रोग लागल्यानंतर साधना करणं फार कठीण जातं. आणि ते रोग म्हणजे कोणते? जे म्हणजे क्रिटिकल डिसीजेस आहेत ते. साधं सर्दी खोकले पडचं नाही. पण कॅन्सर म्हणा, हे म्हणा, व्हर्टिगो म्हणा, किंवा बीपी म्हणा, किंवा आणखीन काही हार्ट इश्यूज असतील, तर असे सिव्हिअर इश्यूज जे असतात त्याच्यामध्ये अशा प्रॅक्टिसेस करणं अ, म्हणजे परमिशन नाहीये करायला, साधना करायला. ठीक आहे. आणि म्हणून व्हेइकल का ठणठणीत ठेवायचं? ते ह्या पर्पज साठी ठेवायचं आहे, ना की त्याला ब्युटिफाय करून मिरवण्यासाठी. ते तर करा, म्हणजे त्याचं तो इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, पण त्याच्या मागे नाही लागायचं. सुंदर सुंदरतेच्या मागे नाही लागायचंय, मग त्याच्याच मागे हात धुवून लागलं ते नाही करायचंय. त्याला मेंटेन करायचंय. गाडीला कसं आपण मेंटेन करतो, सर्व्हिसिंग करून 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 मेंटेन करतो, तसं आपल्या गाडीला मेंटेन करायचं. त्याचे सगळे पुर्जे म्हणतात ते सगळे ठणठणीत पाहिजेत एकदम. मेन तर नर्वस सिस्टम आणि ब्रेन आणि स्प्लीन, त्याच्यानंतर आपले सगळे इंटरनल ऑर्गन्स एकदम ठणठणीत पाहिजेत अक्षरशः, कारण ह्या सगळ्यातनच सगळं काम चालतं. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं फ्रिक्वेन्सी चेंज झाली की गोष्टी चेंज होतात. मग जसं जसं आपण फिजिकल ग्रॉस मधनं ह्या 7 पट्ट्यांवरनं आपण ऍस्ट्रल मध्ये शिफ्ट झालो. मग ऍस्ट्रलचा अवेअरनेस वाढल्यानंतर मेंटल प्लेनचा अवेअरनेस, मग मेंटल प्लेनचा अवेअरनेस वाढल्यानंतर मग आणखीन वरची स्थिती, ती फार म्हणजे फार उच्च स्थिती आहे. मेंटल प्लेनला क्रॉस करणं म्हणजे ती म्हणजे जवळजवळ सिक्स्थ का फिफ्थ इनिशिएशन आहे. म्हणजे ती पोझिशन आहे खूप जास्त वननेसवाली. ठीक आहे. तर इथे का त्यांनी म्हटलंय की की कुठे गेलं ते वाक्य, की काल्पनिक आहे वृक्ष, तो तुला बागुलबुवा सारखा आहे, तो रिअल नाही आहे. हे का म्हंटलंय? कारण आपल्याला फिजिकल प्लेनवर हे दिसतंय, पण त्याचं ऍस्ट्रल मध्ये आणि वर वर चढल्यावर तो गायब होऊन जातो सगळा संसार, सगळा प्रपंच, सगळी दुनिया गायब होते. कारण हे असं काही घरं अशी काही हे ऍस्ट्रल मध्ये आपल्याला दिसत नाही. मेंटल प्लेनवर हे काही दिसत नाही. ही गंमत आहे. आणि म्हणून साठी त्यांनी ह्याला काल्पनिक म्हटलेलं आहे. जसं जसं तुम्ही वरच्या ऊर्ध्व भागाने जर्नी करायला लागताना, तेव्हा हे हे वर्ल्ड दिसत नाही. हे म्हणून काल्पनिक आहे. हे शरीर घेऊन आपण येतो तेवढ्या पुरतं आहे. म्हणून त्याच्यात रमायचं, अडकायचं, फसायचं तर बिलकुलच नाही. आणि माझं माझं तर अजिबातच करायचं नाही. नॉनसेन्स आहे बिलकुल. ठीक आहे. यासाठी हे कळावं म्हणून मी एक्सप्लेन केलं, की एकदम असं असं अदृश्य कसं करणार, असं कसं काल्पनिक मानणार, असा प्रश्न पडू शकतो. आणि तो नॅचरल आहे. आणि हा पडतोच. कारण प्रत्येक ग्रंथात त्यांनी सांगितलेलं आहे संसार हा काल्पनिक आहे म्हणून, इल्युजन आहे. मग ते समजणार कसं, इल्युजन कसं? तर ते असं की फिजिकल प्लेनवर हे सगळं आहे, पण जसं जसं आपण सूक्ष्माकडे जातो, तिथे या बिल्डिंग, हे घर, हे कंपन्या आणि पोरं बाळ ही आपली तिथे नसणार आहे. कारण तो इंडिव्हिज्युअल सोलचा जर्नी होणार आहे. तिथे काही माझा परिवार तिथे वर असणार नाहीये, किंवा कोणाचाच नाहीये. आणि म्हणून आत्म्याच्या प्रवासात, कारण खूप लॉजिकल आहे बघा, आपल्याला जी मुलं बाळ नवरा
मुलं, आई वडील, सगळे जी दुनिया आहे आपली, ती ही चमडी धारण केल्यानंतर आहे ना, या शरीरात घुसल्यानंतरच ते नाती आहेत. या शरीराला सोडल्यानंतर ती सगळी कपड्याची गाठोडी इथेच राहतात ना, त्यांची पण आपल्या बरोबर येतच नाही. आपण एकटाच जर्नी केला, एकटाच आलो, एकटेच चाललो. त्यामुळे मग वर जाऊन ते कोणी नाही आहेत. एक लेअर वर पण नाहीये कोणी ऍस्ट्रल पासनं. इंडिव्हिज्युअल जर्नी आहे ऍस्ट्रल पासनं, म्हणजे सूक्ष्मापासनं, सूक्ष्म शरीर सगळ्यात पहिलं, देह सोडल्यानंतरच खालचं. तर म्हणून हे काल्पनिक सांगितलेलं आहे. हे जर आपल्याला जेव्हा अगदी टेक्निकली समजेल ना, तेव्हा त्या कॉन्सेप्ट समजतील या ग्रंथात. आणि या स्पेशली पुरुषोत्तम योगात काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळं झालं. आपण चित्र बघितली की उलटा वृक्ष, त्याला पानं आहेत, त्याला वासनांची पानं आहेत, मग मधली आमक्याची पानं आहेत, मग वर मध्ये वेद आहेत, मग वर परमात्मा दाखवलाय आणि खाली हे दाखवलंय. हे सगळं चित्र झालं. पण आपण अंडरस्टँड कसं करणार, ते करणं खूप आवश्यक आहे. अंबरी मेघांचे भासती जे दुर्ग, लागती का सांग पाडावे ते. होईल पुष्प तरी ते तोडावे, सशाचे मोडावे शिंग जैसे. तैसा भववृक्ष नाहीच हा जेथे, भय कैसे तेथे उन्मळाया. खाली वरी शाखा मुळांचा विस्तार, वर्णीला साचार जरी आम्ही. वांझेची लेकरे भावी घरभर, तैसाची प्रकार तरी येथे. काय जागृतीत तया सत्यपण, केले जे भाषण स्वप्ना माझी. बघा ते सेम सांगितलंय बघा पुढे. जागृतीत असलेलं काय जागृतीत तया सत्यपण, केले जे भाषण स्वप्ना माझी. स्वप्नात जे बोललो ते आपल्याला जागृतीत दिसतं का? कोणीतरी मैत्रीण मला भेटली होती US मधली, असं जर मी स्वप्नात म्हणलं, पण ती खऱ्यात आहे का? फिजिकल प्लेनवर नाही, ती तिथे आहे ना, मी इथे आहे, असं होईल ते. संसार वृक्षाची कहाणी केवळ तैसीच पोकळ. पोकळ म्हणलंय, जाण पार्था, पोकळ आहे हे. म्हणजे काहीच त्याला सत्यता नाहीये, त्याला काही थिकनेस पण नाहीये. पोकळ म्हणजे अगदीच हॉलो आहे ती, बिलकुल एम्प्टी. कासवीचे तूप बरवे काढू वाढून, घालावे भोजन राया लागी. पार्था सर्वथैव तैसे मिथ्या जाण, मिथ्या इल्युजन, खोट, नष्ट होणार, नाशिवंत. स्पष्ट शब्दात सांगितलंय ही सृष्टी कशी आहे. पार्था सर्वथैव तैसे मिथ्या जाण, केले जे वर्णन वृक्षाचे या. भववृक्षाचे या अज्ञान जे मूळ, लटिके केवळ तेची आधी. मग तया सांगे, लटिके म्हणजे खोटे, भास मात्र, इल्युजन. अज्ञानाचं मूळ भववृक्ष, अज्ञान. अज्ञानामुळे आपल्याला हा वृक्ष दिसतोय. अज्ञानामुळे आपल्याला मुलं दिसतायत, नवरा दिसतोय, बायको दिसतीये, आई बाप दिसतायत, प्रॉपर्टी दिसतीये, दागदागिना दिसतोय, प्रमोशन दिसतंय, कंपन्या दिसतायत, पगारची किती लठ्ठ पगार आहे ते दिसतंय. का? तर अज्ञान आहे म्हणून. कसलं अज्ञान आहे? की मी हे शरीर आहे आणि हे सर्व माझं आहे, इथे माझी सत्ता चालते. हे अज्ञान असतं म्हणून हा लटिका प्रपंच आपल्याला खरा वाटतो. ज्या क्षणाला कळतं, अरे मी हे शरीर नाही, मी लीना नाही, अरे बापरे, मग आता मी कोण? मी आत्मा. मग आत्म्याला काय? आत्म्याला जेवणही नाही लागत, वरण भात भाजी पोळी. आत्म्याला काहीच नाही लागत, लठ्ठ पगार नाही लागत, स्टेटस नाही लागत, मुलंबाळ नाही लागत, परिवार नाही लागत, नातलग नाही लागत, काहीच नाही लागत. इज्जत नाही, बेअब्रू नाही, काहीच नाही. आत्म्याला काहीही लागत नाही. आत्मा हा स्वतः तेजस्वी आहे, त्याला आणखीन काय देणार आपण? हे जेव्हा मला कळलं, मला म्हणजे व्यक्तीला, तेव्हा सगळं नाटक प्रपंच वाटेल आणि गमतीशीर वाटेल. आणि मग जो मगाशी उल्लेख केलेला मी जो लेयर होता आपल्यावर चढतो, तो आपोआप एक लेयर आपल्यावर चढून जातो. त्याच्यासाठी काही एफर्ट्स टाकावे लागत नाहीत. मग सांगेत या अज्ञानाचे कार्य, होईल ते काय सत्य ऐसे. म्हणून कोठून ह्यासी सत्यपण, मिथ्याच हा जाण भववृक्ष. आणि म्हणून हा सत्य नसल्यामुळे हा खोटा भववृक्ष आहे. जरी प्रचंड दिसला तरी त्याला काही बेसच नाहीये, तो खोटा आहे, मिथ्या आहे, नाशिवंत आहे, लटिका एक क्षणात गायब होणारा आहे. आणि म्हणून आता कळतंय का तुम्हाला? मी रेफरन्स देतेय की
अं, कोणते जनकाला अष्टावक्र. अष्टावक्र गीतेमध्ये एक क्षणात मुक्ती कशी दिली त्यांनी जनकाला, हेच सांगितलं की हे सगळं तुला वाटतंय ते खोटं आहे. एक क्षणात, अक्षरशः एक क्षणात मुक्ती मिळू शकते. जनकाला मिळालेली आहे ती. आणि म्हणून अंडरस्टँडिंग डेव्हलप करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रॅक्टिसेस मागावून येतात, पण पहिले आतमध्ये इथे आपल्या डोक्याच्या आतमध्ये गोष्टी गेल्या पाहिजेत, की आपण जे आपलं आपलं म्हणून कवटाळून बसतो ते आपलं नाहीये. आपलं काहीच नाही, आपणच नाही तर आपलं काय असणार आहे? आपण म्हणजे हे शरीर, चमडी, हे मांसाचं शरीर, हे घोंगडी ही घातलेली, त्याला आपण सगळं त्याच्याशी कथा क्रिएट करतोय. जसं एक नाटक असतं, त्याच्यामध्ये एक कोण लीडिंग रोल करणारा ऍक्टर ऍक्ट्रेस असते, त्यांच्याशी निगडीत सगळा प्रपंच थाटतात आणि तो ड्रामा आपण बघून एन्जॉय करतो. पण खरा ना नाटकात, नाटकापुरताच असतो, स्टेज पुरता ऍक्टर आणि ऍक्ट्रेस. ते खाली उतरून गेल्यानंतर ना ते पात्र असतं, ना त्याचा प्रपंच असतो, ना काही असतं तिथे. गाडीत सगळं गुंडाळून घेऊन जातात सामान, ते प्रपंच गायब त्यांचा नाटकातला. तसंच आपलं आहे, इतकं इतकं सोपं आहे, इतकं अंडरस्टँड करायला इझी आहे. आणि म्हणून याचा अभ्यास जर रोज रोज थोडा 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 केला ना, तर ती अटॅचमेंटची डिटॅचमेंट मध्ये शिफ्ट व्हायला फार वेळ नाही लागणार. आणि म्हणून अष्टावक्र महाराज किंवा असं योगी देऊ शकले जनकाला ते अंडरस्टँडिंगनी मुक्ती. अशी गंमत आहे. मला फार भावते ती अष्टावक्र गीता. अंत नाही असी बोलती जे ऐसे, तेही साच असे एकेपरी. निद्रे लागी अंत असं असे का तोवरी, जागृती जोवरी नाही आली. ना तरी उदेला नाही दिनमणी, तोवरी रजनी ओसरेना. एकदा आपलं डोळे उघडले की आपण झोपू शकतो का? नाही झोपू शकत. काही लोक झोपू शकतात बरं, कधीही झोपू शकतात. गंमत आहे. पण काही लोकांना असं असतं की एकदा डोळा उघडला की नाही हा, रात्रीच आता एकदम. म्हणजे काय, एकदा जागृती आल्यावर माणूस झोपू शकत नाही, त्याच्यावर लेयर चढतो, ज्याच्याबद्दल मी बोलतीये, डिटॅचमेंटचा. जाग झाल्यानंतर पुन्हा मनुष्य झोपू नाही शकत. आणि जो पुन्हा पुन्हा झोपा काढतो त्याला वेळ आहे मग जागृती यायला. त्याच्याशिवाय वेगळं काही आपण बोलू नाही शकत. नातरी उदेला नाही दिनमणी, तोवरी रजनी ओसरेना. तैसा वृक्षासी या अंत नाही देख, जोवरी विवेक उठावे ना. विवेक उठवतो. सकाळ झालेली आहे, सूर्य डोक्यावर आलेला आहे, उठ. क्लिअर. विवेक दरवाजात उभा आहे. सतत सांगितलेलं आहे, विवेक विवेक विवेक. डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी. किती वेळ झोपणार आहेस, कितीदा झोपणार आहेस, हा प्रश्न आतमध्ये आला पाहिजे. कितीदा माया मोहात अडकून पडणार आहेस, किती सांगावं लागेल, किती सेशन करावे लागतील, कधी समजणार आहे, असं विवेकानी असं ठोकून विचारलं पाहिजे आत्मन, की किती झोपायचं ठरवलंय, अजून किती जन्म झोपायचंय. मग कसं कासावीस होऊन जागा होईल आत्मा, की काय पिशात झोपेल तो. तैसा वृक्षासी या अंत नाही देख, जोवरी विवेक उठावे ना. जोवरी पवन राहे ना निवांत, तोवरी ना अंत तरंगांसी. म्हणून या सूर्य मावळता जैसा, मृगजळा भासा ठाव नाही. किंवा बंडूसुता मालविता दीप, जाय आपोआप प्रभा जैसी. तैसे अविद्येते टाकी जे गिळवण, ऐसे सत्य ज्ञान उठावेल. विवेक म्हणजे सत्य ज्ञान, तो तुम्हाला त्याची ओळख करून देतो. त्याचं काम आहे ते विवेकाचं. तर त्यामुळे त्यांनी एकदा तुम्हाला फेस टू फेस इंट्रोडक्शन दिल्यानंतर
मग अंधार अज्ञान येऊ नाही शकत अजिबातच. 24 तास दिवा ऑन आत्म्याचा, झोपेत सुद्धा ऑन. जर्नी करतो तो, शिकून येतो, कार्य करतो, सर्व्हिस करतो. सर्व्हिस म्हणजे सेवा, सर्व्हिस म्हणजे जॉब नाही. झोपेमध्ये सुद्धा ऍस्ट्रल मध्ये जाऊन सर्व्हिस करणारे ग्रेट म्हणजे साधक आहेत. ठीक आहे ना. तर त्यामुळे पूर्ण वेळ तो जागा असतो. तेव्हाची समूळ होय त्याचा अंत, एरवी निभ्रांत तुटे ना हा. तेवी वृक्षाचे या अनादी म्हणून करी ती वर्णन अर्जुना जे, तेही तया लागी साजेसेच जाण, नव्हे अप्रमाण भलतेसे. भववृक्षासी या नाही साच पण, खरेपणा नाहीये. प्रारंभ कोठून मग तेथे, होतसे जेथून जयाचा उद्भव, आदी ऐसे नाव शोभे तेथे. आदी सांगितलं ना, आदी प्लेन वर आहे, तिथून सुरुवात होते, तिथून त्यांनी निर्मिती केली, तिथून त्यांनी तीन आस्पेक्ट त्रिदेव बनवले, तिथून सप्तर्षी बनले ब्रह्माकडनं. त्याच्यानंतर खाली लाईन 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 सगळे एक एक लेयर, आणि मग प्लेन्स बनवले. कोणते? आपले मिनरल वर्ल्ड, फिजिकल फिजिकल नाही, मिनरल वर्ल्ड, ॲनिमल वर्ल्ड, त्याच्यानंतर प्लांट किंगडम, आणि मग ह्युमन किंगडम. हे सगळं बनवलं. सुरुवात कुठून झाली? आधी, आधीपासून झाली. तर होतसे जेथून जयाचा उद्भव, आधी ऐसे नाव शोभे तेथे. परी जया लागी अस्तित्व नाहीच, तेथे कैचे साच आधीपण. पण तो आदी म्हणून जो आहे, जो परब्रह्म आहे, परमात्मा, त्याचं पण अस्तित्व आहे का तिथे? हा पण विचार करण्याचा प्रश्न आहे ना. तोही गुप्त आहे, तो पण कॉन्शियसनेस लेवलवर आहे, जाणीव लेवलवर आहे. जाणीव नेणीव म्हणजे तोही कळण्या न कळण्याच्या पलीकडे ती एक शक्ती, शक्ती स्वरूप आहे तो. परिजया लागी अस्तित्व नाहीच, तेथे कैसेचाच आधीपण. जन्म ना अस्तित्व जया लागी होय, सांगू कोण माया तयाची गा. ऐसा भव वृक्ष नाहीपणानेच, अनादी हासाच म्हणो येई. वंध्या कुमाराची कुंडली मांडवून, कैचे ग्रहमान वर्तवावे. रूप रंगरूपहीन स्वभावे गगन, तेथे नीलवर्ण कल्पू एका. नातरी पांडवा आकाश पुष्पांचा, देठ कोणे कैचा तोडावा गा. म्हणून या जया नाही सत्यपण, आरंभ कोठून तया लागी. केल्या विण असे जैसा सर्वथैव, घटाचा अभाव घटापूर्वी. तैसे भववृक्ष समूळ हा जाण, अनादी म्हणून धनंजया. भववृक्षासी या ऐशा परीना पाही, नाही पणे नाही आदी अंत. आणि मध्ये स्थिती स्थिती आभासे जी काही, सर्वथैवतीही मिथ्या जाण. ब्रह्मगिरीतून न होय निर्माण, मिळेना जाओन सागराते. परी माझारीच धनंजया जैसे, लटिकेच भासे मृगजळ. तैसा आदी अंती नसोनियासाच, मध्येही नाहीच भववृक्ष. परिविलक्षण याचे खोटेपण, भासे हा नसोन आहे ऐसा. भरोनी राहिले नानारंगी जैसे, इंद्रधनु जैसे नभा माझी. तैसा लटकाच भववृक्ष पाहे, नेणत्यासी आहे ऐसा वाटे. बहुरूपी जैसा भुलवितो जना, घेऊन या नाना वेश सोंगे. तैसा भववृक्ष स्थितीची या वेळे, भुलवितो डोळे नेणत्याचे. नभी निळा रंग नसताच भासे, परी तोही नासे क्षणोक्षणी. स्वप्नीचे पदार्थ मानिले किसाच, तरी होती नाच निरंतर. संसार वृक्षाचा तैसाची क्षणिक निरर्थक देख आभास हा. मर्कटाने जैसे निज प्रतिबिंब, धरावया अंभ कालवावे.
तैसा देखता हा ऐसा आहे ऐसा वाटे धरू जाता कोठे सापडे ना. त्याची रियालिटी आहे की तो वृक्ष बिलकुलच अस्तित्वात नाहीये, पण अज्ञानाने तो दिसत राहतो. ज्या क्षणाला आपलं अज्ञान मावळतं, आपल्याला अर्थ कळतात, त्याबरोबर संसार वृक्ष क्षणिक आहे हे जाणवतो. तैसा देखता हा आहे ऐसा वाटे धरू जाता कोठे सापडे ना. पाहे धनंजया उद्भव विलय अतिवेगे होय तरंगांचा. नातरी सवेग सौदामिनी जेवी चमकोनी जावी निमिषार्ध. परितयासी ही टाकोनी यामागे घडे मोडे वेगे आभास हा. नेणवे समोर किंवा पाठमोरा कैसा वाहे वारा ग्रीष्मांतीचा. भववृक्षाचे हा तैसे स्थित्यंतर होतसे साचार क्षणोक्षणी. चौदामिनी म्हणजे 20, जशी पटकन एका क्षणात चमकून जाते की नाही, तसा हा प्रपंच आहे असा वाटतो आणि क्षणात गायब होतो. आणि म्हणून एका क्षणात मुक्ती प्राप्त होऊ शकते, पॉसिबल आहे ते पण. नेणवे समोर किंवा पाठमोरा कैसा वाहे वारा ग्रीष्मांतीचा. भववृक्षाचे या तैसे स्थित्यंतर होतसे साचार क्षणोक्षणी. कधी इथे आहे वाटतं, कधी तिथे आहे वाटतं. त्याचं काही ठाव ठिकाणा पक्का काही नाहीये, कारण तो सत्य नाहीये, असत्य आहे. नाही आदी अंत नाही स्थितीसाच रूपही तैसेच नाही यासी. ऐसा हा अश्वत्थ उन्मळावयासी आत्ता कासयासी कुंथा कुंती या. आता कष्ट वाटतायत का हा उन्मळून टाकायला अश्वत्थ वृक्ष? अश्वत्थ म्हणजे नाशिवंत न होणारा असा वाटतोय का? नाही वाटत आहे. आता आपल्याला अवेअरनेस आला की ऍक्च्युली वृक्ष कुठे आहे आणि कसा आहे. नसोनी हा वृक्ष बळावलासाच अज्ञानामुळेच आपुलिया. केवळ अज्ञानामुळे हा वृक्ष बळावलाय. झाडं पानं हे ते सगळं मुळ्या खालच्या वर वरच्या खाली सगळं झालेलं आहे. पण ज्या क्षणाला ज्ञान मिळालंय, आपल्याला कॉन्शियसनेस ओपन होतोय, आपल्याला कळतंय की कुठे काय कसं दिसतंय, काय दिसतंय, त्याचे अर्थ काय आहे, हे इतकं क्लिअर सांगितल्यानंतर आता हा वृक्ष उपटून काढायला तुम्हाला कणभरही फारसा वेळ लागणार नाही प्रयत्न करायला. तरी आत्मज्ञानरूपी तीक्ष्ण खडगे अर्जुना हे वेगे तोडी आता. कोण तोडतं? आणि ते असा तर जो सामान्य व्यक्ती आहे त्याला तर फार कठीण जाईल. तो म्हणेल अरे बापरे, हे कसं यातनं निघायचं. रडताना लोक दिसतातच, नुसतंच म्हणतात मला उचल रे बाबा, यातनं मी सुटेन. तर कुठला सुटलेला थोडी असतो, सगळ्या वासना बोचकवर घेऊन जातो आणि परत येतो. त्याच्यासाठी हा भववृक्ष भयंकर वृक्ष आहे. तो कापणं तर सोडाच, अवघड आहे तुटणं. पण आत्मज्ञानरूपी खडग, तीक्ष्ण खडग, नुसतं खडग नाही, तीक्ष्ण तलवार, ती एक जेव्हा आपल्या हाताला लागते त्या क्षणाला एका फटक्यामध्ये ते तोडून कापून फेकून देऊ शकतो आपण. वासनारूपी प्रपंच नाहीतरी एक ज्ञानाविण जे जे करशील तुझे उपाय तू. बाकी काय उपाय कर, काही उपयोग नाही. तेणे या अश्वत्था माझारी सर्वथा गुंतशील पार्था अधिकची. कारण त्याला पारंब्या आहेत ना, ते आणखीन हातपाय बांधून आपल्यालाच गुंतवून ठेवेत. आपण एक 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 कापायला निघालो तर अवघडून बसेल. आता मी कानाची कापतो, आता मी तोंडाची जिभेची वासना कापतो, आता मी इंद्रियांची कापतो, आता मी डोळ्यांची कापतो. असं करत एक 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 कापत बसलो तर अवघडून बसेल. पण अंडरस्टँडिंगनी हा वृक्ष कसा निर्माण झाला पहिले हे तर कळलं. ते कळल्यानंतर एका मिनिटात आत्मज्ञानाच्या साहाय्यानं एका फटक्यामध्येच तलवारीनं आत्मज्ञानाच्या आपण हे कापून टाकू शकतो आणि मुक्त होऊ शकतो त्यातनं. तेणे या अश्वत्था माझारी सर्वथा गुंतशील पार्था अधिकची. गुंतवणीया तेथे मग फांदो फांदी किती अधि ऊर्ध्वी हिंडशील. मग कधी काय तर कधी काय, वर खाली. मग आपल्याला जन्म येतात ना वेगळे वेगळे. कधी आपण पापी असतो, कधी आपण चांगले असतो, कधी मीडियम असतो, कधी काय असतं.
असे जर जन्म काढायला निघाले, म्हणजे ते रेकॉर्ड काढायला, रेकॉर्ड बघायला गेलं, तर आपले वेगळे वेगळे रेकॉर्ड मध्ये सीन दिसतील, वेगळ्या वेगळ्या मूवीज, नाटक, ड्रामे, की कधी हा चांगला होता, कधी दुष्ट होता, कधी वाईट होता, कधी मांस खाणारा होता, कधी ब्राह्मण होता, कधी कौण होता, कधी बाई होता, कधी माणूस होता. अशा वेगळ्या वेगळ्या उभ्या आडव्या फांद्यांमध्ये आपण हिंडताना फिरताना तिथे तिथे तिथेच अडकलेलो असतो. पण जेव्हा आत्मज्ञान होतं, मी आत्मा आहे, पहिलं हे ज्ञान झाल्यानंतर हा वृक्षच गायब होतो. तेथून म्हणून यथार्थ ज्ञान संपादून मूळ जे अज्ञान तेची छेदी. म्हणून आत्मज्ञान घेऊन मूळच छेद, जिथे जिथून स्टार्ट होतो हा अश्वत्थ वृक्षाला, प्रपंच वासना रूपी हा वृक्ष जिथून निर्माण होतो ना, शरीर म्हणजे मी, या भावनेतनं निर्माण होतो. मग राग, लोभ, क्रोध, अहंकार, माया, मोह सगळं येतं त्याच्याबरोबर. हे चमडीला मी म्हंटल की संपलं. त्याला त्यातनच बाहेर आलं की एक मिनिटात आपण छेदन करू शकतो, त्याचं अज्ञान आपल्याला कापू शकतो आपण अज्ञानात. ज्ञान संपादून मूळ जे अज्ञान तेची छेदी. दोरीवरी सर्प भासला साचार तया लागी ठार करावया. लांब लांब काठ्या मिळवून काय वाऊगा तो होय क्षीण जैसा. नावेसाठी कोणी धावे रानुमाळ मिथ्या मृगजळ तरावया. तोची ओढ्या माझी साच सापडोन जावे की बुडोन तेणे जैसे. तैसा कोणी मिथ्या प्रपंचाचा नाशक भावया सायास करू धावे. तरी साधनांचा हो नियशीण जाय तो मरोन आपणची. कधी प्राणायामाचा अभ्यास केला, कधी शास्त्रांचा अभ्यास केला, कधी आणखीन काय केलं, कधी कुठला सत्संग केला, दर वेळेस वेगळं साधन केलं, कधी भक्ती केली खूप जास्त, पण आत्मज्ञान तिथे कसं पोचायचं? भक्ती, नुसती भक्ती करून आत्मज्ञानापर्यंत पोचायला वेळ लागतो. आत्मज्ञान मिळणं खूप आवश्यक आहे. नुसतेच मंदिरात गेलो, सगळ्या चारधामांची दर्शनं घेतली, मग काय लघुरुद्र केले, महारुद्र केले, मग महादेवांचे सगळे, मग देव्यांचे सगळे आपण दर्शनं घेतली. एवढे सगळे साधनं करताना आपण एक एक जन्म आपले जात आहेत. म्हणून आत्मज्ञानाच्या मागे लागायचं, आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून या स्वप्नी बैसला जो घाय तयासी उपाय जागृतीच. तैसे जया वृक्षा अज्ञान हे मूळ तुटे तो केवळ ज्ञान खडगे. ज्ञानाच्या तलवारीनेच तुटणार, अदरवाईज नाही. परी यावी आता तीच खडगलता सहज पेलता म्हणून या. आणि आता ती, ते तलवार काय सोपी आहे का हँडल करायला? अवघड आहे. तलवार, ज्ञानाची तलवार पण हातात झेलता आली पाहिजे, पकडता आली पाहिजे. ती भारी भरकम वजन आहे, ज्ञानाचं पण वजन असतं. मी आत्मा आहे, यांनी आपण आपल्या मुळ्या कापायच्या ऐवजी आपल्याला अहंकारच होतो. अरे मला सत्य कळलं, मी आत्मा आहे. मग मी पहिले 4 लोकांना सांगतो आणि मग मी माझं कापतो सगळं. म्हणून ते अवघड आहे, पेलता येण्यासारखं नाही आत्मज्ञान पण. आणि म्हणून सापशिडीचा खेळ चालू राहतो. खूप मजेदार आहे हा सगळा प्रवास. परी यावी आता तीच खडगलता सहज पेलता म्हणून या. अभंग सामर्थ्य बुद्धी लागी हवे पार्था नित्य नवे वैराग्याचे. वैराग्य पहिले, विवेकासोबत विवेक वैराग्य सांगितलेलं आहे. मला ते एक पुस्तक आहे, मी ते घेईन, हवं तर सायमल्टेनियसली सुरू करेन, चाललाय विचार. अं, 4 का 5 मेन फॅकल्टीज आहेत. ते पुस्तक मला घ्यायचंय. त्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य हे 2 महत्वाचे हे सांगितलेले आहेत, इम्पॉर्टंट एरियाज जे आवश्यक आहेत स्पिरिच्युअल पाथवर. अभंग सामर्थ्य बुद्धी लागी हवे
पार्था नित्य नवे वैराग्याचे. ते ज्ञानरूपी आत्मज्ञानरूपी खड्ग तलवार हँडल करायला विवेक आणि वैराग्य पाहिजे. वैराग्य कसं की वैराग्य ते असतं जे ना आपलं काय म्हणतो महत्व वाढवण्याच्या मार्गावर न जाता परमात्म्याच्या मार्गाकडे नेतं. म्हणजे आपल्याला जरी आत्मज्ञान झालं तरी ते लोकांना वाटावं म्हणून परत मोह होतो आणि त्या चक्करमध्ये प्रसिद्धी आणि ह्या गोष्टींकडे आपला पाय सरकू शकतो. आणि म्हणून तिथे वैराग्य नित्य नवे वैराग्य नित्य नवे म्हणलंय. रोज रोज नवीन नवीन वैराग्याच्या संकल्पना आपल्या बुद्धीमध्ये मजबूतरित्या रुजलेल्या हव्यात. जेणे स्वर्गाधिक त्रिवर्ग हा जाण श्वानाचे वमन गमे ऐसा. वैराग्य कसं त्याला काही नकोय, त्याला प्रसिद्धी नकोय, महात्म्य नकोय, महत्व नकोय, त्याला कुठे नाव झालेलं नाही पाहिजे, त्याला काहीतरी हवं म्हणून त्यांनी केलेलं नाही पाहिजे. असं वैराग्य, असा विवेक जे स्वर्गाला सुद्धा जेणे स्वर्गाधिक त्रिवर्ग हा जाण श्वानाचे वमन गमे ऐसा. जसं श्वान म्हणजे कुत्र, त्याची ओकारी सारखं इतकं इतकं त्याला कमी लेखलं पाहिजे स्वर्गाधिक सुख याला सुद्धा. म्हणजे तिथे कशाच्या भावना इच्छा वासना काही पुन्हा त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या पण राहणार नाहीत. ती ज्ञानाची खड्गलता पेलवण्यासाठी तलवार पेलवण्यासाठी जे सामर्थ्य लागतं त्याच्यात वैराग्य पहिलं आहे विवेकासोबत. कारण आत्मज्ञान झाल्यानंतर सगळ्यात पहिला तर अहंकार प्राईड एनर्जी 100% वाढते. 100% तिथे सांगितलेलंच आहे, सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलंय, सगळ्या गुरूंनी सांगितलंय. प्रचंड अहंकार होतो माणसाला, असा प्रॉब्लेम आहे. म्हणून तिथं वैराग्य हवं आणि विवेक तर असतोच सोबत, त्याच्याशिवाय वैराग्य नाही येऊ शकत. जेणे स्वर्गाधिक त्रिवर्ग हा जाण श्वानाचे वमन गमे ऐसा. सर्व भोग्य जाती आणील जेविट ऐसे बळकट असावे ते. वैराग्य कसं सर्व जातीच्या टाईपच्या भोगांना आध्यात्मिक पोझिशनवर काम करण्याचा सुद्धा भोग आहे बरं का तो. गंमत आहे ती. फार निसरडा रस्ता आहे तो. आणखीन वर वर जाऊ ना तर पाय घसरण्याचे चान्सेस तर एक 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 कणाकणावर आहेत. फारच तिथे विवेक आणि वैराग्य हे दोन हातात काठ्या असतील ना तर पुढे जाऊ शकतो, नाहीतर फार कठीण आहे. कुठल्याही क्षणी आपण आपला पाय घसरू शकतो. कारण होतच ते प्रॉब्लेम होतो. तर मी अगदी बारीक बारीक गोष्टी नाही सांगू शकत, पण तिथे अभिमान अहंकार वाढतो. आणि कारण लोक येतात ते तुम्हाला खूप अप्रिसिएशन द्या म्हणा किंवा तुम्हाला ऑब्वियस आहे ते, कारण त्यांना ज्ञान मिळतं. आता त्यांना समोरच्याला वाटतं की अरे अरे या व्यक्तीमुळे मिळतंय, पण त्या व्यक्तीला आतमध्ये जेव्हा स्थिर असतं हृदयामध्ये आत्म्यामध्ये की ह्या देह फक्त ड्युटी करतोय, इन्स्ट्रुमेंट आहे, सगळं सगळं काही प्रोसेसिंग वरनं होत आहे. हे अगदी हे आहे वैराग्य आणि हा आहे विवेक. हे जिथे पक्केपणाने रुजलेलं असतं ना तिथे ते रिसीव्ह नाही होत. समोर न येणार जे काही भावभावना असतात समोर येणाऱ्या लोकांच्या, त्यांच्या भावना आतपर्यंत ऍब्सॉर्बच होत नाहीत. कारण त्या डिझर्व नाही करत आहे ना, त्याच्या नाही आहेत, त्या वरच्याच्या आहेत. जो वर बसलाय अनंत गुरु आहेत, अनंत शक्ती आहेत आणि मग परमात्मा आहे सगळ्यात वर. आदी ब्रह्म ते सगळ्यात वर आहे. तर ते सगळ्या एनर्जीज काम करत असतात. हे जिथे कंटिन्युअस माइंड मध्ये असतं ना तिथे ते वैराग्य आणि विवेक दरवाजात अगदी पहारा देऊ नये, तिथे घसरू शकत नाही पाय. पण कुठल्याही क्षणी तो पाय घसरू शकतो. हा खूपच निसरडा रस्ता आहे. देहाभिमानाचे मग धनंजया म्यान काढून या एकाएकी. अंतर्मुखी बुद्धी हीच कोणी मोठ तीत खड्ग नीट धरावे ते.
अंतर्मुख पाहिजे बुद्धी, बहिर्मुख नाही पाहिजे. ती बघ, ती पहा, ती पण लक्षणं सोबत ह्याच्यात सांगितलेली आहे की आपण कसं पाहिजे. देहाभिमानाला पण कापून टाकून अंतर्मुख बुद्धी झाली पाहिजे. आत म्हणजे आपल्यातला आय पण म्हणजे सोल पण अंतर्मुख होऊन परमात्म्यात अनुसंधानात पाहिजे कंटिन्युअस. जेणेकरून समोर न येणारी जी काही एनर्जीज आहेत किंवा अप्रिसिएशन्स आहेत, प्रेज आहे, तारीफ आहे, त्यांच्या साहजिक आहे. म्हणजे आता माझ्या गुरूंचंच मी उदाहरण नेहमी दिलंय की माझ्या भावना मी त्यांच्याकडे व्यक्त करायची पत्रातनं की स्वामी तुम्हीच. तर ते म्हणायचे नाही, तुझा आत्मा माझ्या हृदयस्थ परमात्म्यात एकरूप झालेला आहे आणि रममाण झालेला आहे. त्यांनी कधी म्हणलं नाही मी करतोय. म्हणजे काय की ते पुन्हा त्यांचा आत्मा पुन्हा एकरूप होता. त्यांनी ते क्रेडिट त्यांच्या आत्म्यानी पण नाही घेत, डायरेक्ट पास ऑन केलं पुढे. ही जी स्थिती आहे ना, ही जोपर्यंत आपली येत नाही तोपर्यंत हे कार्य करणं पण अवघड आहे, करायला नाही पाहिजे. ती आज्ञा येते वरनं, तेव्हा करायचं हे काम. आणि त्याच्यात सुद्धा प्रकार आहेत, कशा पद्धतीनं करायचंय. व्यवस्थित प्रोग्राम येतो ज्याचा रोल असतो त्याच्यात, अशा सर्व्हिसमध्ये, स्पिरिच्युअल सर्व्हिसमध्ये त्याला व्यवस्थित जसं आपण पत्रक देतो ना की तुझा हा रोल आहे, तुझा हा रोल आहे, आपण जे काम करतो टीमवर्क मध्ये, तसं हे टीमवर्क आहे. इथे काही एक करणारा सर्व्हिस करणारा नसतो. ह्याच्यामध्ये अनंत लोक, अनंत सोल सर्व्हिस मध्ये आहेत सध्या स्पिरिच्युअल वर्क मध्ये. तिथे त्या व्यक्तीला महत्व जात नाही ना, आत्म्याला सुद्धा जात. ते डायरेक्ट आहे वरनं आलेलं, त्याचा मालिक तो वर बसलाय. इवन आत्ता पण इथे जे चालू आहे त्याचा मालिक वर बसलाय. त्याचं क्रेडिट कोणी घेऊ नाही शकत, कारण ते डिवाइन नॉलेज आहे, डिवाइन टीचिंग्स आहेत, गुह्य ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे. अशा पद्धतीनं अंतर्मुख बुद्धी हीच कोणी मुठ तीत खड्ग नीट धरावे ते. अशी घट्ट पाहिजे आतली मूठ ज्याच्यामध्ये खड्ग धरलेला आहे. मग विवेकाची घेऊनी सहाण तेथे पाजवून नीटपणे विवेक. अहम ब्रह्म ऐशा बोधाची साचार अति तीक्ष्ण धार काढोनिया. आत्ताच सांगितलं, तो आपला बोलणाऱ्याचा आत्मा सुद्धा तिथं पाहिजे लागलेला. अहम ब्रह्म म्हणजे ते आलेलं समोर न वर शिफ्ट होतं सगळं, आपल्याकडे येत नाही. कारण मीच नाही तर घेणार कोण. अहम ब्रह्म ऐशा बोधाची साचार अति तीक्ष्ण धार काढोनिया. ती धार तीक्ष्ण पाहिजे आत्मबुद्धीची, अंतर्मुख झालेल्या, की अगदी पॉइंटेड होऊन ती लागलेली आहे परमात्म्यामध्ये. आणि तो फ्लो तिथून रिसिव्ह होऊन खाली जातोय, खालच्यांच्या भावना वर पोचतात. मिडल मॅन, कळतंय? म्हणजे ती सर्व्हिस आहे, तुम्ही इन्स्ट्रुमेंट आहात. इंक आपल्यातनं जातीये, लिखाण लिहिलं जात आहे, त्याचं क्रेडिट परमात्म्याला मिळतंय. आपण इन्स्ट्रुमेंट आहोत. इतकं ट्रान्सपरन्सी पाहिजे त्या वर्कमध्ये, सर्व्हिसमध्ये, नाहीतर भयंकर आहे सगळं. कारण एक एक क्षणाला कर्म कर्म क्रिएट होतं, आणि कर्म क्रिएट होतं त्याची नोंद वर होते, ते कोणाला सुटलं नाहीये. त्यामुळे कोणाच्या दुसऱ्याच्या मालकी वस्तूवर आपण अधिकार सांगू शकत नाही, चाहे ते ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान का असेना. त्याचा मालकी हक्क आपल्याकडे येत नाही. या लोअर व्हेइकल्स कडे तर अजिबातच येत नाही, कारण ते ब्रह्मज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे. त्याचा मालक तोच जो वर आहेत शक्ती सगळ्या. आणि इतकी तीक्ष्ण बुद्धी आणि इतके तीक्ष्ण विचार आणि पूर्ण अंतरस्थिती इतकी धारदार पाहिजे. मग तया लागी अद्वैताचे पाणी द्यावे पाजळूनी पूर्ण बोधे. अद्वैत, मी वेगळा नाही, एकरूपता कंप्लीट. आणि अद्वैत म्हणजे आपल्याला समोरही कोणी दिसत नाही, तोच एक.
बुद्धी निश्चयाचे परिमुष्टी बळ एक दोन वेळ परीक्षोनी मग अतिशुद्ध मननापर्यंत पेलोनिया नीट धरावे ते. अतिशुद्ध मनन आपण सतत आतमध्ये, आता ही जी स्थिती सांगितली एका क्षणाची, पण ती कंटिन्युअस कन्सिस्टंट धरून ठेवणं हे एक स्किल आहे. कुठल्याही क्षणी आपली साधं पहा आपला आपण जर ठरवला मी ना आता रोज आनंदी राहायचं, असं एक सिंपल आपण घेतलं, असं काहीतरी ठरवलं, अर्ध्या तासाने आपल्या लक्षात येतं की अरे मी काहीतरी वेगळाच विचार करतोय. इतकं इतकं सुळसुळीत आहे सगळं की आपल्या हातातनं पटकन निसटून जातं. आपण धरून होल्ड करून ठेवू नाही शकत. मग ही जी स्थिती अख्खी सांगितलेली आहे, बुद्धीचा निश्चय, अहम ब्रह्म हा हे कंटिन्युअस बोध, विवेक आणि वैराग्य, अंतर्मुख बुद्धी, हे सगळं असं धरून कसं ठेवणार आपण? तर ते खूप अवघड आहे. आणि त्याच्यासाठी बुद्धीचा निश्चय, अखंड आणि अद्वैताची स्थिती ही फार आवश्यक आहे. तेव्हाच ती बळकट अशी हातात तलवार पक्की धरू शकतो आपण. मग अतिशुद्ध मननापर्यंत पेलोनिया नीट धरावे ते. पार्थ ज्ञानरूप हत्याराशी ऐसे होता निज ध्यासे एकरूप. ज्ञानरूप हत्यार म्हणजे शस्त्र एकरूप व्हावं लागतं. मग ज्ञान खडगे घालावया घाव भवाचे तो नाव तेही नुरे. संसार उरत नाही या स्थितीपर्यंत गेल्यावर. ऐसी हाता येता ज्ञान खडगलता प्रकाश फाकता अद्वैताचा. आणि मग ती स्थितीच काय बोलायची. प्रपंच वृक्षाचा होनी विनाश तुटे मायापाश एकाएकी. ही एकरूपतेची ब्रह्मस्थिती आहे. शरद ऋतूतील वारा प्रारंभीचा केर गगनीचा झाडी जैसा. ही का ती शेवटची स्थिती आहे? कारण कॉझल बॉडीमध्ये कारण उरणार नाही येण्याचं. जोपर्यंत वासना आहेत तोपर्यंत कारण आहेत यायला, आणि कारण आहेत म्हणून वासना आहेत. ही चेन तुटणार कशी? त्यासाठी आत्मज्ञानाचा अभ्यास रोजचा व्हायला पाहिजे, सतत व्हायला पाहिजे. आज केला उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही. एकदा केला, एक सेशन केलं, एक पुस्तक केलं, एक अध्याय केला, एक ग्रंथ केला, मग कंटाळा आला, मग मग सुटलं माझं. असं अगदी लोक सांगतात जॉब सुटला तसं. पूर्वी आम्ही करत होतो, मग आम्ही बसायचं बंद झालं. मग आमचं अरे काय म्हणतात ना, खडकावर सतत पाण्याचा टप 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 पाणी पडत राहतं तेव्हा तो खडक फुटतो. सतत धार त्याच्यावर पाहिजे, त्याशिवाय तो खडक तुटणार नाही. अनंत जन्मांचा वासनांचा अखंड धार त्याच्यावर पाहिजे सोडलेली. त्यामुळे हा सतत प्रयत्न हवा. आज केलं उद्या नाही, 4 महिने केलं 6 महिने नाही, याला काही अर्थ नाहीये. अखंड ध्यास, अखंड अभ्यास, अखंड विवेक आणि अखंड वैराग्य. पार्था ज्ञान रूप हत्याराशी ऐसे होता निज ध्यास एक रूप. मग ज्ञान खडगे घालावया धाव भवाचे तो नाव तेही नुरे. संसाराचं नाव नाही उरत समोर, आणि मग येण्याचं कारण नाही उरत. ऐसी हाता येतात ज्ञान खडगलता प्रकाश फाकता अद्वैताचा. प्रपंच वृक्षाचा होनी विनाश तुटे माया पाश एकाएकी. कारण उरत नाही, जन्म घेण्याचं कारण उरत नाही. शरद ऋतूतील वारा प्रारंभीचा केर गगनीचा झाडी जैसा. ना तरी उदय पावला तमारी जैसा घोटभरी अंधाराचा. किंवा जागृतीस येता धनंजया जाय लोकोनिया स्वप्न जैसे. तैसा स्वानुभव धारेचा प्रभाव छेदील या भव वृक्षा लागी. तेव्हा वृक्षाचे त्या ऊर्ध्वभागी मूळ किंवा शाखा जाल अधोभागी. अर्जुना यातील काहीच ना भासे मृगजळ जैसे चांदण्यात. काहीच भासत नाही, तुम्हाला काही उरतच नाही. आत्मज्ञान खडगे ऐसा ऊर्ध्व मूळ अश्वत्थ समूळ छेदोनिहा. अशा पद्धतीनं अश्वत्थ छेदायचा आहे.
ही तयारी पाहिजे. हे हे टार्गेट आहे. आता आपल्या याच्यात मागच्या वेळेला मला आता एकदम आठवलं, मी बोलले होते, आपल्या शरीरामध्ये ऊर्ध्व मूल मध शाखा हे कसं आहे, तर आपलं आपले खाली रुतलेल्या ज्या हे आहेत वासनांमध्ये, ती आपली खालची लोअर बॉडी आहे, बेसिक चक्रा. मग त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, हे आपल्या पायांना हे करतात, एनर्जाइज करतात, म्हणजे लोअर लिम्सना स्ट्रॉंग बनवतात, आपलं बॉडी सस्टेन करण्यासाठी, आपली फिजिकल बॉडी धरून राहण्यासाठी. खालचे चक्रास दोन, बेसिक म्हणजे मूलाधार आणि स्वाधिष्ठान, सॅक्रल चक्र, सेक्स चक्र सेकंड, ते खाली रुतलेलं ठेवतं आपल्याला. ग्राउंडिंग म्हणतो ना आपण, ग्राउंडिंग. ग्राउंडिंग करा. जे लोक पहा हॅल्युसिनेशन वगैरे किंवा थोडस काय कल्पनेच्या जगात असलेल्या लोकांना आजकाल सायकोलॉजीमध्ये प्रॅक्टिसेस सांगतात की उघड्या तळव्यांनी पायांनी चाला, ग्रासमध्ये चाला, ग्राउंडिंग करा, अर्थ मध्ये म्हणजे काम करा, मातीमध्ये काम करा, झाडं लावा, हे करा, बगीच्यामध्ये काम करा, अर्थशी कनेक्ट व्हा. अर्थशी कनेक्ट व्हा, धरती मातेशी कनेक्ट व्हा, रूटिंग करा, ग्राउंडिंग करा, हे शब्द वापरले जातात. तर आपले लोअर चक्रास आपलं ग्राउंडिंग करतात, ग्राउंडिंग. कधी कधी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस मध्ये बलून जसा वर जातो तसा आपली एनर्जी पण वर जायला लागते. तेव्हा पण आपल्याला ग्राउंडिंग करावं लागतं, म्हणजे रूटिंग करावं लागतं. रूट आपले रुजवावे लागतात मदर अर्थ मध्ये, जी आपल्याला धरून ठेवते. जर ते, आता मी तेही सांगते, जेव्हा बलून सारखी आपली स्थिती आध्यात्मिक साधनेमध्ये वर वर वर, जो हॉट एअर बलून नाही, तो आपला दुसरा हवा भरलेला छोट्या मुलांचा बलून कसा एकदम सोडला की वरच जातो, छताला जाऊन चिपकतो, तो कसा वर जातो, तसं तसं स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस मध्ये पण असं आपण वर व्हायला लागतो सटल एनर्जीकडे. मग त्यांनी होतं काय, प्रॅक्टिकली जे रिफ्लेक्ट कसं होतं, तर आपल्याला नोकरी करावी नाही वाटत, कशात मन, म्हणजे अति वैराग्य येतं, अति वैराग्य. पण आपल्याला ते वैराग्य सुद्धा विवेक संपन्न वैराग्य हवं ना. धर्माचं पालन करायचंय आपल्याला, इथे पत्नी म्हणून काम करायचंय आपल्याला, नवरा म्हणून काम करायचंय आपल्याला, समाजात एका जागेवर आपल्याला, आपण एका स्थितीत जगत असतो, आपली एक पोझिशन असते जगामध्ये जगताना, आपली नाती असतात, आपलं कार्य असतं, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. मग त्यातनं बाहेर यायला लागतो, अति वैराग्य व्हायला लागतं, असं बलून वर जायला लागतो आपला. मग तेव्हा ना ग्राउंडिंग करावं लागतं, रूटिंग करावं लागतं, त्याला पक्क जमिनीत गाडावं लागतं, खालच्या रूट्स ना आपल्या, जेणेकरून आपल्याला जमिनीला आपण पकडलेले राहतो. खरी स्पिरिच्युअल ग्रोथ बॅलन्सनी होते. यू आर रूटेड इन ग्राउंड ऑल्सो अँड इन अपर एनर्जीज ऑल्सो, म्हणजे परब्रह्ममध्ये पण आपलं ग्राउंडिंग पाहिजे आणि खाली पण ग्राउंडिंग पाहिजे. तेव्हा आपलं ऍक्च्युअल बॅलन्स, कम्प्लिटली बॅलन्स स्पिरिच्युअल ग्रोथ होते. ठीक आहे. तर ते ग्राउंडिंग करतं आपल्याला, लोअर चक्रास आपल्याला अर्थ मध्ये रूटिंग करतं. त्याच्यानंतर मधलं सोलर प्लेक्सस आहे, हार्ट चक्र आहे, ते आपल्याला वेगवेगळ्या वासना, इच्छा ह्याच्यामध्ये घुमवतं. ती मधली पानं जी आहेत ती हार्ट चक्र, थ्रोट चक्र, अपर चक्रास मध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे कन्सिडर केले जातात हायर चक्रास मध्ये, सटल चक्रास मध्ये. थ्रोट चक्रापासून वरचा जर्नी सुरू होतो. थ्रोट चक्राचा फार मोठा इम्पॉर्टन्स आहे. क्रिएटिव्ह आस्पेक्ट, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आहे, हायर क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, थ्रोट चक्र. त्याच्यानंतर आज्ञा चक्र, क्राऊन चक्र, हे परब्रह्माकडे रुटेड असतात, ते आपलं तिकडचं रूट आहे, वरचं रूट आहे, वर रुटिंग करतं. आता रुटिंग म्हणजे रिअल रुटिंग आहे, तुम्हाला मी सांगते. आपली अर्थ कॉर्ड पण आहे, कॉर्ड म्हणजे वायर किंवा सूक्ष्म नली, आणि आपली क्राऊन चक्रामधनं वर पण वर एक जाते, त्याला म्हणतात सूत्रात्मा. आपल्या
पतंजली आणि ग्रंथांमधनं वेदांमध्ये त्याला सूत्रात्मा म्हटलेलं आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल कॉर्ड म्हणतात. ठीक आहे. तर ती आपल्याला सगळ्यांना आहे, प्रत्येक जीवाला आहे ती. पण ऑर्डिनरी ॲव्हरेज मॅनची हेअर सारखी पतली असते ती, केसा एवढी, एक एक दोन केस किती जाड असतील तेवढी पतली. आणि जशी जशी आपली स्पिरिच्युअल प्रोग्रेस व्हायला लागते ती ती सूत्रात्मा तो मोठा मोठा होत जातो, कारण ती डिवाइन फ्लो वाढतो, आपला आपलं कनेक्शन रूटिंग स्ट्रॉंग होतं वर, परब्रह्माकडे वर. तिथे रुटिंग झाल्यानंतर तिथून आपल्याला फ्लो यायला लागतो. बेसिकली आपण जिवंत असतो त्या फ्लोवरच. पण ऑर्डिनरी मॅनला तो अत्यंत लिटिल फॉर्म मध्ये डिवाइन फ्लो येत असतो, त्यामुळे तो जास्तीत जास्त बाहेर जाऊन रमलेला असतो. पण जेव्हा स्पिरिच्युअल एनर्जी कॉर्ड आपली मोठी होते आणि डिवाइन कनेक्शन आपलं स्ट्रॉंग होतं, वरचं रुटीन स्ट्रॉंग होतं, तेव्हा आपल्याला सतत 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 तिकडनं गायडन्सेस पण यायला लागतात ऍडव्हान्स लेवलवर, आणि आपल्याला ओढ पण वाढायला लागते स्पिरिच्युअल टीचिंग्स कडे. ती कॉर्ड आपली पक्की व्हायला लागते. ते आहे वर्थ उलट झालेलं रूट, जे चित्र आपण बघितली सगळी ग्रुपमध्ये आपल्या शेअर केली आहेत, ते परमात्म्याकडे जी मुळं लागलेली आहेत ती आपली रुटिंग कॉर्ड आहे वरची, आणि ही आहे खाली आहे अर्थ कॉर्ड. तर तिथून आपण आपल्या क्राऊन चक्रामध्ये आपण एनर्जीज घेतो आणि त्या बेसिसवर आपलं सर्व्हायवल चालू असतं. पण जोपर्यंत आपण खालची रुटीन लूज नाही करत किंवा त्यातलं मेन आपलं अडकले पण असतं त्याला आपण सेपरेट नाही करत, आपण काढून नाही घेत, रुटीन नाही काढायचंय आपल्याला, आपल्याला त्यातली आसक्ती काढायची. आता ही आहे मी प्रॅक्टिकल दुसऱ्याच पद्धतीनं सांगते. मगाशी सगळं बोलले तो एक प्रकार होता, आता हा प्रॅक्टिकल आपल्या शरीरातला अश्वत्थ वृक्ष आणि त्याचं ऊर्ध्व शाखा जो आहे, जो पहिला श्लोक आहे, तो आपल्या शरीरात कुठे रिफ्लेक्ट होतो त्याच्याबद्दल मी आता बोलतेय. तर आपल्याला रूटिंग काढायचं नाहीये, रूट कापायचं नाहीये, अर्थ मध्ये अडकलेलं किंवा अर्थ मध्ये टाकलेलं रूट असलेलं ते काढायचं नाही, कापायचं नाहीये, नाहीतर मग आपला बलून होणार आहे, अतिवैराग्य येणार आहे, आपण डिस्कनेक्ट होणार आहे फिजिकल प्रेझेन्स मधनं किंवा फिजिकल आस्पेक्ट मधनं. ते नाही करायचंय आपल्याला, कारण फिजिकल आस्पेक्ट शिवाय आपण वर नाही जाऊ शकत, ही पण एक गंमत आहे. तर रूट लागलेलं पाहिजे, पण त्याच्यातून रूट मधनं प्रवाहित होणारा आसक्तीचा रस तो आपल्याला थांबवायचा आहे. खूप क्लिअर बोलतेय मी. आसक्तीचा रस जो वाहत असतो, जो खालून आपण घेत असतो इंद्रियांमधनं, जो आपल्याला गुंतवून ठेवतो, तो रस आपल्याला निर्जीव करायचा आहे. रुटिंग डिस्कनेक्ट नाही करायचंय, रुटिंग ठेवायचंय, आणि वर्ण मात्र रस आला पाहिजे स्पिरिच्युअल कॉर्ड मधनं. त्या रसावर आपण जिवंत राहून खालच्या रसाला कमी करत, आसक्ती रसाला थांबवून, लोअर व्हेइकल्स मधला इंटरेस्ट कमी करत 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 आपण वर शिफ्ट होऊ शकतो. हा दुसरा मार्ग मी सांगितला, जो आपण ऍक्च्युअली करायचा, तोही करायचाच आहे, हाही करायचा आहे. दोन वेगळ्या वेगळ्या आस्पेक्टनी मी समजावून सांगितल्या या गोष्टी. तर अर्थ रुटिंग आणि कॉस्मिक रुटिंग, वरचं रुटिंग आपलं, असे दोन रूट्स आहेत आपल्याला. ठीक आहे. ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया चामेव तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी मग इदम ऐसे नाहीच स्फुरण जेथे अहमपण तेही नाही. ऐसे आपण आता आपण आपुले स्वरूप संचले पहावेगा. कारण ते काय अवस्था आहे वर सांगितली आहे, ती इथे सांगितली होती. अहम ब्रह्म अशी स्थिती आहे ना. अहम ब्रह्म स्थितीमध्ये इदम ऐसे म्हणजे मी 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 वेगळा आहे दुसरं, असं आपण म्हणजे परब्रह्म वेगळं, मी वेगळी, माझा आत्मा वेगळा नाही, आम्ही एकच, हे आतमध्ये पाहिजे. मग इदम ऐसे नाहीच
स्फुरण, वेगळेपण नाही फिलिंग राहत, जेथे अहमपण तेही नाही, मी आहे तो आहे वेगळा आहे हे वेगळेपणच राहत नाही. ऐसे आपण आता आपण आपुले स्वरूप संचले पहावे गा. जे पण आहे ते मस्त आहे अशी स्थिती झाली पाहिजे. पाहती दर्पणी परी अज्ञ जन आपुले वदन दुजे ऐसे, द्रष्टा दृश्य भाव तैसाची राखोन स्वरूप दर्शन नको घेऊ. आत्मरूप पाहणे, द्रष्टा दृश्य भाव तैसाची राखोन म्हणजे द्रष्टा वेगळा, पाहणारा वेगळा, दृश्य वेगळं आणि दृश्य बघण्याचा भाव वेगळा, हे तीन वेगळं वेगळं करून राहू नकोस. एकरूप होऊन राहा, एकच हो. तिथे दुसरं काही नाही, जे पण आहे बढिया आहे, एकच आहे, एकच एनर्जी आहे, ती आहे ते कॉस्मिक परब्रह्मांची. विहिरी पूर्वीच आपुलिया स्थानी असे जैसे पाणी झऱ्याचे गा, नातरी कासारी आटताची अंभ बिंबी प्रतिबिंब होय एक होय. कासारी म्हणजे तळ्यात, किंवा घटभंगी जैसे घटाकाश पावते ऐक्यास महाकाशी, नातरी इंधन संपताची अग्नी येई परतोनी मूळरूपी, तैसे आत्मज्ञाने स्वरूपी मिळवून आपण आपण पहावे गा. जिव्हेने आपुली घ्यावी रुची जैसी पहावे नेत्रासी नेत्रानेच. आता तिथे एकच आहे, एकानेच एकाला बघितल्यासारखं आहे, फार मजेदार स्थिती आहे. तैसेची साचार धनंजया जाण देखावे आपण आपणासी, नातरी तेजासी जैसे तेज तेज मिळे नभावरी लोळे नभ जैसे, किंवा जळाचीच करोनिया खोळ तीत जैसे जळ भरावे गा. तैसेची अद्वैते सुनिश्चये जाण पहावे आपण आपणाते, जयाचे दर्शन द्रष्ट्या विण होय ज्ञात्या विण ज्ञेय असे जे का. आद्य पुरुष हे नाव जया ठाया देती धनंजया यथार्थत्वे. आता तो प्रत्यक्ष पुरुष आहे, म्हणजे कोण? उत्तम पुरुष परमात्मा, तो एकरूप झालेला आहे ना, तिथे अद्वैत आहे, मग तो उत्तम पुरुष बनतो आहे, तो पुरुष आहे आद्य पुरुष कॉस्मिक परब्रह्मन. परितयाचेही कराया वर्णन आश्रय घेऊन उपाधीचा, पुढे सरे वेद मग धनंजया स्वीकारो निवाया नामरूपे. मागुती न पाहे मागुती न पाहो मागे परतोन प्रतिज्ञा करोन ऐसी दृढ, भव आणि स्वर्ग ध्यासी कंटाळून आश्रय घेऊन योगज्ञानी, तया जया स्वर स्वरूपाचे घावया दर्शन मोक्ष कामी जन निघाले गा. तया जया आत्मरूपा पहावे म्हणून संसार सांडोन पाठीमागे, कर्माचा शेवट जो का सत्य लोक तोही पैजा देख ओलांडून. कर्माचा शेवट म्हणजे कर्म करून जातो आपण, कुठे जातो आपण? सत्यलोकात जातो. त्याच सुद्धा हे आपण मागे टाकलेलं आहे. मोक्षाची इच्छा करणारे एक आहे, एक मी मागे मला वाटतं एका ह्याच्यात सांगितलं होतं की एक असतं आपण मोक्ष मुक्ती द्या मुक्ती घ्या, मुक्तीसाठी काम करतो आपण. पण एक स्टेज अशी आहे की तिथे आत्म्याला विचारलं जातं की तुला मुक्त व्हायचंय का, एकरूप वननेस सगळं पाहिजे का? तर काही सोल जे सर्व्हर्स आहेत, सर्व्हर म्हणजे सेवक आहेत, आता जगात काम करतायत, ते फक्त सर्विंगचं कामासाठी मागून घेतात की मी सर्व करायला सतत जाईन, मला एकरूप होऊन मी काय करू. त्यापेक्षा मागून जी जनता आहे त्यांना खेचून वर आणण्याच्या कामामध्ये मला काम करण्याची इच्छा आहे. ते आहेत वर्ल्ड सर्व्हर्स, जगाला वाचवायला ते काम करतायत. असे हजारो लाखो लोक आहेत ऍक्च्युली जे काम करतायत सध्या स्पिरिच्युअल वर्ल्ड, दे आर वर्ल्ड सर्व्हर्स. ठीक आहे. तर आताच्या काळामध्ये लोकांना खेचून वर घ्यायचं काम, कॉन्शियसनेस चेंज होतोय, तर लोकांचा कॉन्शियसनेस इम्प्रूव्ह व्हावा म्हणून जे काम करतायत त्या कामामध्ये मोक्षाला सुद्धा मागे टाकून काम करणारे लोक ते आहेत. जया स्वरूपाचे घ्यावे दर्शन मोक्ष कामी जन निघाले गा. जया आत्मरूपा पहावे म्हणून संसार सांडोन मागे पाठीमागे, कर्माचा शेवट जो का सत्य लोक तोही पैजा देखो ओलांडून, तोही सोडला की एकरूपता एकरूपता आणि ते मोक्ष पाहिजे ते पण नको, त्यालाही पलीकडे केलं. विरक्त पुरुष पुढे घेती धाव विषया ते सर्व जुगारोनी, तेवी बंडूसुता अहंताती सर्व अहंतादी सर्व झाडोनिया भाव आपुले गा.
आणि मग आता त्याच्यामधनं कोण काम करताय? सर्व्हर्स काम करतायत, बट दे आर जस्ट इन्स्ट्रुमेंट. तो प्रत्यक्ष परब्रह्म काम करतोय. म्हणजेच तो एकरूपता आलीच ना, मोक्ष आलाच तिथे. मोक्षाशिवाय पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे मोक्ष ऑलरेडी मिळाला आणि परत वापसीच लोकांचं खेचण्याचं काम ते करतायत. तेवी पंडुसुता अहंतादी सर्व झाडोन या भाव आपुलेगा. जयामुळ घरा पावावयासाठी ज्ञानी घाती घेती जयपत्र. नेणताजी वस्तू भासे जगत भान. मिथ्या मितूपण जगी नांदे. पाहे भाग्यहीन पुरुषाची वाया. वाढे धनंजया आशा जैसी. तैसी एवढी ही विश्व परंपरा पावली विस्तारा जेथोनिया. त्याची आत्मरूप आपुले आपण त्रिपुटी सांडोन पहावेगा. थंडीने थंडीस जैसे थंड व्हावे तैसेची जाणावे हेही येथे. देखे आणि काही एक असे कोण स्थान हे गहन ओळखाया. की जे प्राप्त होता जीवासी अर्जुना घ्यावया लागेना पुनर्जन्म. जन्म घेण्याचं कारण उरत नाही. आणि जे येतात ते सर्विंग करण्यासाठी येतात आणि त्यांची वासना नसते. तिथे काहीही इच्छा नसते काही करण्याची. काही प्लॅन घेऊन आलेले नसतात पर्सनल. परिप्रळयांती जैसे जळमय सर्व विश्व होय धनंजया. तैसे आत्मज्ञाने सर्वत्र समान आत्मा परिपूर्ण घे देखती जे. तेची ज्ञानी जन पावती ते स्थान. जेका सच्चित घन ब्रह्मरूप. त्यांना ब्रह्मरूप ऑलरेडी झालेले आहेत ते. आपण इथे थांबू. कितवा श्लोक आहे? 5वा श्लोक. 5व्या श्लोकावर आपण पुढच्या वेळेला करू.